समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्षपदी खटाव तालुक्यातील वडुजेतील सुपुत्र पृथ्वीराज कुबेर गोडसे यांची निवड झाली आहे। पक्ष संघटनात्मक कामांच्या माध्यमातून ते आपली निवड सार्थ ठरवतील असा विश्वास खासदार नितीन काका पाटील यांनी व्यक्त केला आहे। सातारा येथील राष्ट्रवादी पार्टी कार्यालयात नूतन पदाधिकारी आणि सभासद नोंदणी कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते। यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव महाडिक, जिल्हा बँक संचालक प्रदीप विधाते आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार पाटील पुढे म्हणाले की जिल्ह्यात माहितीचे 8 आमदार प्रचंड मताधिक्याने निवडून आले तर 4 कॅबिनेट मंत्री आले, त्यामुळे सर्व सामान्य लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। नागरिकांच्या दैनंदिन समस्या बरोबरीने गावागावात ठोस विकास कामे करण्यासाठी पक्षाची सभासद नोंदणी आवश्यक आहे। लवकरच उर्वरित पदाधिकारी नियुक्ती आणि गावोगावी सभासद नोंदणी अभियान राबवणार असल्याचं सुतोवाच खासदार पाटील यांनी केलंय। नूतन युवा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासकीय कार्यपद्धती आणि विविध कामांचा निपटारा याची जाण खटाव तालुक्याला आहे। पक्षश्रेष्ठी आणि दादांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सभासद नोंदणीचं काम जोमानं करणार आहे। पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देणार। याप्रसंगी डॉक्टर संतोष गोडसे, प्राचार्य दिलीपराव डोयफुडे, डॉक्टर रोहन गोडसे, ॲडव्होकेट प्रल्हाद सावंत, ॲडव्होकेट संतोष भोसले, साहेबराव गोडसे, कुबेर गोडसे, राजेंद्र माने, धनाजी दुबळे, प्रसाद बागल, प्रीतम गोडसे, राहुल सजगणे, इम्तियाज बागवान आदींसह खटाव तालुक्यातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते। आपण काही ठिकाणी करूया। या नोंदणी करत असताना आज ज्या पक्षाच्या काही अध्यक्षांची आपण नियुक्ती करणार आहे, राहिलेल्या पक्षाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या परत आबा आल्यानंतर काका आबा बसून राहिलेल्या आपण करणार आहे। आणि या अध्यक्षांचा सभासद नेमणी आणि अध्यक्षांचा सत्कार असा संयुक्त प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम घेऊन उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात आपल्याला मजबूत करायची। काका, या ठिकाणी आपल्याला एकच सांगेन की अनेक तरुणांची इच्छा आहे तुमच्यावर नेतृत्वाखाली दादांच्या विचारानं या जिल्ह्यात काम करण्याची अपेक्षा आहे। आपल्याला त्यांना वेळ दिला पाहिजे, तुम्ही वेळ भरपूर देतायच। या ठिकाणी गोडसे हे आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे यांना बँकेचे डायरेक्टर होते, जिल्हा परिषदला पदाधिकारी होते, यांना पण आता जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवकचा अध्यक्षपदाची घोषणा मोबाईल मध्ये त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। शासनाचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात आणि कदाचित त्या आता सुप्रीम कोर्टाची तारीख मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये 20ला गेलेली आहे। तर ते झाल्यानंतर तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका घेण्याचं धोरण युती शासनाचं आहे आणि त्यामुळं तातडीने पक्षाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरायला तुम्ही सुरुवात करा, किंबहुना त्या संबंधीच्या तशा सूचना दादांनी आपल्याला केल्या। आणि एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, सातारा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।